हाय हॅलो सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. बघा, तर आज जे आहे तर मी निघालेले आहे. तर कुठे निघाले तर मी चाललेले आहे बघा नर्सरीमध्ये. झाडं आणायची होते थोडेसे, काहीतरी वेगळ्या प्रकारचे. म्हटलं आपण शोचे काही झाडं आणूया. तर कसं ह्या दिवसामध्ये जर झाडं लावले तर मग ते छान असे रोपले जातात. आणि बरेचसे आता कुंड्या पण रिकाम्या झालेल्या होत्या. तर म्हटलं चला आपण झाडं आणूया. तर मग इथं नर्सरीमध्ये बघा, मी नर्सरीमध्ये आले होते. इथं बघा हे छोटे छोटेचे आहे पेरूचे कलम. तर त्याला पेरू लागलेले होते. तर मी त्यांना म्हणत होते आपण एक पेरूचं घेऊया. आणि हे जे फुलं आहे बघा, तर हे फुलाचे किती छान आहे. तर हे फुलाचं पण मला आवडलेलं होतं. म्हणलं वेगळं काहीतरी आहे आणि शोचे आहेत ते फुलं. तर म्हटलं ते पण छान आहे, आपण ते घेऊया. आणि त्याच्यामध्ये 2 कलर होते बघा, ऑरेंज कलर होता आणि एक जो आहे तर असा लाईट पिंक कलर होता. तर तो ऑरेंज कलर आहे ना, म्हणजे खूप छान आपल्या झेंडूच्या फुलासारखं दिसत होतं. तर आता काय माहिती आपल्याकडे येतात का नाही हे. पण मग मी पण हे फुलाचं एक झाड आहे तर मग हे घेतलेलं आहे मी शोसाठी. म्हणलं आपले असं फुलाचे झाडं नव्हते जास्त जे आहे ना, तर माझ्याकडं जे आहे तर जास्त झाडं जे आहे तर याचेच आहे, शोचेच आहे. असे फुलांचे वगैरे झाडं नाही आहेत आणि मला फुलांचे घ्यायचे होते. पण नर्सरीमध्ये पण फुलाचे झाडं काही जास्त नव्हते. ते एक वाटला मला छान, मग मी ते एक घेतला. आणि ते म्हणे शेवंतीचे वगैरे नाही आहे म्हणे, आता पावसाळ्यामुळे ना शेवंती वगैरे येत नाही, म्हणून मग त्यांनी शेवंतीचे पण नव्हते तिथं. मग दुसरे बघितले. म्हणलं आता आपण दुसरे काही आहे तर मग घेऊया. कारण की आता घराचं काम झाल्यामुळं कलरच्या पण बकेटी आहे ना, तर त्या मोठाल्या बकेटीला कलर जर दिला ना, त्याच्यामध्ये पण खूप छान झाडं येतात. म्हणलं आपण बऱ्याचशा बकेटी आहेत तर आपण त्याच्यात लावण्यासाठी काही घेऊया. मग आम्ही इथं बघत होतो की कुठलं आपल्याकडं नाही आहे. म्हणलं जे आपल्याकडं नाही ते आपण घेऊया. म्हणलं डबल रिपीट तेच नको आहे, आपण वेगळ्या याच्यामध्ये घेऊ. तर हे एक आहे बघा, तर हे नव्हतं माझ्याकडं. मग याच्यामधलं आहे ना, तर याच्यामधलं पण एक घेतलेलं आहे मी, की म्हटलं आपण हे एक घेऊ. म्हणलं हे थोडंसं वेगळं वाटलं, म्हणजे मोठाल्या पानामध्ये छान वाटलं असं. म्हणजे हिरवंगार दिसतंय. म्हणलं मग पानं पण मोठी मोठी. उन्हाळ्यामध्येच खूप झाडांचे हाल होतात असे पावसाळ्यामध्ये, आणि थंडीच्या दिवसात हिवाळ्यात काही एवढं हे नाही आहे. पण या उन्हाळ्यामध्ये जास्त हे होतं, झाडं म्हणजे पानं सुकून जातात. हे इंडोरचं पण आहे, ते म्हणजे आउटडोअर पण ठेवू शकता आणि इंडोअर पण ठेवू शकता तुम्ही. तर मग हे जे आहे ते एक झाड घेतलं आहे मी. इथं जे आहे बघा, हे टमॅटो होते, टमाट्याचे पण रोप होते तिथं. टमॅटो होते, मिरची आणि वांगे पण होते. तर मी याची पण 2-2, 3-3 घेतलेले आहे. 5 रुपयाला एक होतं हे. 5 रुपयाला वांग्याचं, टमाट्याचं आणि मिरची. तर मी ते जे आहे तर ते सगळे घेतलेले आहे. 4-4 झाडं घेतलेले आहे. मिरचीचे 4, टमाट्याचे 4 आणि वांग्याचे पण 4 घेतलेले. म्हणलं आपण पण आपले तिथं लावूया कुंडीमध्ये, आणि छान येतात. मी म्हणजे मागच्या वेळेस पण लावले होते कुंडीमध्ये मिरच्यांचं झाड. तर खूप छान मिरच्या येत होत्या त्याला. म्हणजे आपण लावलेला ना तो आनंद एक वेगळाच असतो. कारण आपण आपल्या हातानं लावलेलं असतं आणि खत वगैरे त्याला कुठलं काही आपण टाकत नाही, म्हणून छान येतात ते. आणि आपण लावल्यामुळं आपल्याला खायला पण असा आनंद होतो. तर हे बघा इथं घेतले आणि मग तिथून जे आहे तर मग निघालो होतो आम्ही घरी. कारण घरापासून जवळच आहे, जास्त काही दूर नाही आहे. म्हणून मग आम्ही असं याच्यावर स्कूटीवरच गेलो होतो. म्हणलं स्कूटीवर समोर ठेवून घेऊन येतात. तर मग हे जे आहे तर एवढे झाडं आणलेले आहे बघा आज आपण नर्सरीमधनं. हे बघा हे जे आहे तर हे शोचेच आहे. फक्त हे 2 जे आहे तर म्हणजे असं फुलं पण एक फुलाचं आहे आणि एक जे आहे तर ते वेगळीच फुलं आहे. म्हणजे जास्त काही मोठं पण होत नाही ते, पण ते मला छान वाटलं म्हणून मग मी ते पण एक आणलं. शोचं असं छान वाटतं आहे कुंडीमध्ये ठेवायला पण. आणि मग तिथून आल्यानंतर जे आहे तर मग झाडं लगेच लावायची होते, पण मी म्हटलं थांबा, म्हटलं आता आपण एकदा चहा घेऊया आणि मग चहा घेतल्यानंतर जे आहे तर मग लावूया. म्हणलं बाकीचे झाडं वगैरे जे लावायचे आहे ते. तर मी जे आहे तर मग इकडं मी चहा टाकला होता, कारण चहा जे आहे तर मी एकटीच चहा पिते. पण मी आमच्या साहेबांना त्यांना बोलले तुम्हाला घ्यायचा आहे का, तर ते म्हणे थोडासा टाक म्हणे, मी पण घेईल. मग दोघांसाठी चहा बनवायचा होता. म्हणलं आपण चहा घेऊया, मग थोडंसं फ्रेश होऊ. मग फ्रेश झाल्यानंतर जे आहे तर मग बाकीची जी झाडं आहे तर मग आपण त्याला नंतर कुंडीमध्ये वगैरे लावायची, तर मग आपण ते नंतर लावूया म्हणलं.
कसं सुट्टीच्या दिवशीच हे कामं होतात, कारण एकटीला पण नाही जमत हे करायला. कारण माती आणायची, उचलायचं ते पण एकटीला जमत नाही आणि बाहेर जाऊन झाडं वगैरे आणायचे. मग ते सुट्टीचा दिवस बघावा लागतो. मग सुट्टीच्या दिवशी हे जे कामं असतात हे बाहेरचे व हे एक्स्ट्राचे कामं, तर मग हे कामं जे आहे तर मग सुट्टीच्या दिवशीच मी करत असते. घरातलं सगळं काही आवरून गेलेले होते आणि मग तिथून आल्यानंतर येईपर्यंत आम्हाला 5 वाजले होते. म्हणलं चला आता एकदा 5चा चहा घेऊया. तर ते म्हणत होते नाही लगेच लावून घेऊ. आणि मग नंतर मी म्हटलं नाही, म्हणलं अगोदर चहा प्यायल्याशिवाय म्हणलं आपल्याला काही काम जमणार नाही आणि आपल्याला चहा जो आहे तो चहा लागतो मला. त्याच्यामुळं मग मी चहा बनवून घेतला आणि म्हटलं आपण चहा घेऊया. मग चहा झाल्यानंतर जे आहे तर मग बाकीचे कामं करायला पण थोडंसं ही एनर्जी येते, म्हणजे मला येते एनर्जी. चहा पिलं की काम करायला थोडंसं बरं वाटतं. म्हणून मग मी चहा बनवलेला होता. आणि चहा पण आहे तर माझ्याकडून चहा आहे ना थोडासा गोड झालेला होता आणि त्यांना एवढा गोड पण चहा चालत नाही. ते म्हणत होते किती गोड चहा पिते तू. तर म्हटलं तुम्ही कधीतरी चहा पिता त्याच्यामुळं तुम्हाला तसं वाटतं आहे की गोड झाला आहे म्हणून, पण म्हणजे मला माझ्यासाठी तो छान झालेला आहे. आता समोरच्या गॅलरीमध्ये काही कुंड्या होत्या, ह्या कुंड्यामध्ये काही रोप वगैरे नव्हतं, म्हणजे जळून गेलेले होते याच्यातले झाडं आणि त्याला ठेवायला पण तिथं जागा नव्हती. माती तर होती त्याच्यामध्ये पण ठेवायला जागा नव्हती. म्हणलं मग आता याच्यामध्ये आहे तर आपण ते मिरच्या वांगे जे आणलेले आहे तर ह्या कुंड्यामध्ये मला लावायचे होते. म्हणलं आता आपण याच्यामध्ये ह्या कुंड्यात ते जे आहे तर मग ह्या कुंड्यामध्ये म्हणलं लावून घेऊया. म्हणून मग इकडं जे आहे तर मग बाहेरची इकडे गॅलरी जी आहे बघा, तर इकडच्या गॅलरीमध्ये मला ठेवायचे होते ते. म्हणलं भाजीपाल्याचे जे आहे तर म्हणलं बॅक साईडलाच ठेवून देऊया. म्हणलं इकडच्या साईडला ठेवले तर म्हणजे व्यवस्थित येतील पण ते, आणि इकडं कसं ऊन पण येतं आहे आणि ह्या झाडांना कसं आहे थोडंसं ऊन पण पाहिजे. ऊन असल्यानंतरच येतात, पूर्ण सावलीमध्येच म्हणलं तर मग व्यवस्थित येत नाही. म्हणून म्हणलं आता याच्यामध्ये आता मुळं जास्त खोल जातील. ह्या कुंड्या छोट्या छोट्याच आहे, पण म्हणलं आपण याच्यामध्ये काय करूया, म्हणलं मिरची आणि वांगे जे आहे तर मिरच्याचे लावूया. म्हणलं मिरच्याचे जास्त काही मूळ जे खोल जात नाही, म्हणून म्हणलं आपण याच्यामध्ये मिरचीचं लावूया. त्याची माती जी आहे व्यवस्थित पूर्ण अशी मोकळी मोकळी करून घेतली आणि याच्यामध्ये जे आहे बघा, आता मी काय केलं ह्या कुंडीमध्ये ना 2-2 मिरच्याचे लावले. म्हणलं एक जरी आलं एक सक्सेस झालं, एक जरी जळालं तर एक सक्सेस होईल. आणि इथं जे आहे बघा, तर मी अशा बॅग ज्या आहे तर ह्या पण मी ऑनलाईनच मागवलेल्या होत्या. म्हणलं याच्यामध्ये कसं आपल्याला भाजी वगैरे जे आहे तर मग मेथीची भाजी वगैरे पालक ते पण याच्यामध्ये लावता येईल, म्हणून मग मी अशा ह्या ज्या बॅग आहे तर ह्या मागवल्या होत्या. पूर्ण याच्यामध्ये अशी माती जी आहे तर माती आणून भरून घेतलेली होती. आणि याच्यामध्ये मी जे आहे छोट्या कुंडीमध्ये जे आहे ना बघा, हे वालाचं आहे बघा, वालाच्या शेंगाचा वेल आहे. तर म्हणलं आपण एक याच्यामध्ये पण एक लावूया म्हणलं वालाच्या शेंगाचा, कारण ही मैत्रिणीनं दिलेलं होतं. मी तसंच आणलं आणि पाऊस चालू होता, एकदम छोटं होतं. पाऊस चालू असल्यामुळं ही एक छोटीशी कुंडी जी आहे तर मग मी असे रोपं लावायचे असले का अशा छोट्या कुंडीमध्येच लावते. तर मग ते याच्यामध्ये मी लावून दिलं तर छान असं रोपलं गेलं होतं. म्हणलं आपण याच्यामध्ये लावूया, कारण ही गॅलरी इकडून छोटी पण आहे आणि इथं आपण काही जास्त काही म्हणजे येणं जाणं पण नसतं, म्हणजे असं काही वापरण्यात नाही आहे. त्याच्यामुळं म्हणलं मग इकडून अशी दोरी बांधून वेल असा वरती गेला ना तर मग छान त्याला शेंगा येतील. वेल पण थोडासा असा मोठा झालेला होता आणि हवा पण इतकी हवा सुटलेली होती ना, खूपच हवा सुटलेली होती. तर म्हटलं हे राहील का, म्हणलं हवेनं जाईन म्हणलं हा वेल आणि ते हे होऊन. पण मग याच्यामध्ये जे आहे तर मग वांग्याचे पण मी इथं लावले. वांगे आणि टमॅटो पण आहे, एका बॅगमध्ये एक एकच लावला. आणि म्हणलं नंतर जे आहे तर मग साईडनं आहे तर आपण साईडनं त्याच्यामध्ये मेथी किंवा मग कोथिंबीर टाकूया, कारण वांग्याचे झाड थोडेसे वरती जातील आणि कोथिंबीर आणि ते खालीच राहील. तर म्हटलं मग आपण ते लावता येईल म्हणलं याच्यामध्ये. आणि याला आता स्टँड पण लागणार आहे ठेवायला, कारण हे फडशीवर असं नाही ठेवू शकत, कारण पाणी वगैरे पडतं खाली आणि मग तसंच मातीचे वगैरे डागं पडतात फडशीवर पण. म्हणून मग आता याच्यासाठी पण मला स्टँड जे आहे तर मी स्टँड मागवलेले आहे ते ठेवण्यासाठी पण. आणि याच्यामध्ये जे आहे तर मग मी वालाची शेंगाची वेल आहे ना त्याच्यामध्ये पण एक टमॅटोचं लावलं. म्हणलं मग आपण याच्यामध्ये जरी लावलं ना
तर हे होईल म्हणलं, हे वेल वरती जाईल आणि हे झाड जे आहे तर मग हे खालीच राहील. म्हणून असे जे आहे तर मग मी ह्या प्रकारे असे याच्यामध्ये असे पूर्ण असे लावून घेतले. आणि अगोदर जे आहे तर मी कोरड्या मातीमध्येच लावले बघा ते. म्हणलं वरतून जे आहे तर मग वरतून आपल्याला नंतर याच्यात पाणी टाकता येईल म्हणून. इथं पण बाजूला एक नळ आहे बघा, पण तिथं नळ काही बसवलेला नाही. मग मी म्हटलं तिथं पण आपण नळ बसवून घेऊया. एवढे लावून पण जे आहे बघा, तर 2 टमॅटोचे झाड जे आहे ते उरलेच होते. म्हणलं परत ते छोट्याच कुंडीत लावावं लागेल. आणि ह्या बॅग पण आता मी पहिल्यांदाच मागवल्या बघा ह्या, का आता कितीक दिवस टिकतात आणि कितीक दिवस नाही. पण मी मागवून तर बघितल्या. म्हणलं मग याच्यामध्ये वरचीवर आपल्याला लावता येईल. मग इकडच्या नळाचं मला इकडून पाणी घ्यावं लागलं त्याला पाणी टाकण्यासाठी. म्हणलं मग त्याला पाणी टाकूया, कारण हवा जी आहे ना तर तिथं खूपच हवा पण लागते. पण मग दुसरीकडं ऊन नाही येते, इथं ऊन पण छान ऊन येतं. म्हणून म्हणलं आपण जे आहे तर ह्या कुंड्या इथंच ठेवूया. कारण नाही येतात हे, मी मागच्या वेळेस पण आणलेले होते वांग्याचे, तर खूप छान आलेले होते. आणि खाली पण लावलेली होती बघा मी, कुंडीमध्ये पण होते 2 वांग्याचे झाडं. आता सध्या पण आहे, त्याला छान असे फुलं आलेले आहे. पण आपण कसं त्याला व्यवस्थित म्हणजे कीड लागला ना तर मग ते येत नाही आहे त्याला. आपण औषध वगैरे मारत नाही आहे त्याच्यामुळं. तर मी काय करत असते, त्याला गोमूत्राचं जे आहे ना तर गोमूत्राचा फवारा मारायचा थोडासा, मग त्यांना पण एकदम छान येतात. म्हणजे कुठलं आपलं केमिकल पण नाही, काही नाही, आणि औषध पण आणायची काही गरज नाही आहे. मिरच्यावर आणि त्याच्यावर पण जर मारलं ना थोडंसं असं गोमूत्राचं फवारा मारायचा, म्हणजे असं शिंपडलं ना तरी पण छान येतात. म्हणजे त्याच्यावर रोग वगैरे काही होत नाही. आता पाणी टाकल्यामुळे ना मातीनं अशा कुंड्यात थोडंसं खाली गेलं होतं. परत त्याला हातानं जे आहे ना तर व्यवस्थित त्याला दाबून घेतलं. नाहीतर मग त्याची मुळं जे आहे तर म्हणलं मुळं असे लूज होऊन जातात, त्याच्यामुळं असं दाबून घेतलं. आता ह्या कुंड्या मला वरती नाही ठेवा लागणार, नाहीतर इतकी हवा आहे तर वरतून ह्या कधी पडतील काहीच सांगता येणार नाही जास्त हवा सुटल्यानंतर. म्हणून मग मी याला पण आता उचलून खाली ठेवते या, कारण की वरती जर राहिल्या तर खाली पडून जाते. ते खाली जर काही एखाद्याच्या डोक्यात वगैरे पडलं नसलेलं ताप होऊन बसल. म्हणून आता जे आहे तर मग मी आता ह्या कुंड्या पण मी वरती नाही ठेवणार, म्हणलं याला खालीच ठेवणार आहे. तर आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ आहे. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.